गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपले ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत आहे. तर आज आपण फॅक्टरायझेशन मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते बघत आहोत. तर या प्रॅक्टिस सेट 2.2 मधील आता आपण क्वेश्चन नंबर 1 मधील 4 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर तो प्रॉब्लेम आहे 5m² = 22m + 15. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सर्वात प्रथम बघायचं आहे की इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आहे का. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते ते आपल्याला माहित असायला पाहिजे. सो ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही काय पाहता तर या ठिकाणी x चा जो पॉवर आहे किंवा इंडेक्स आहे तो किती आहे 2. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल असतो त्याचा इंडेक्स हा 2 असतो. 2 पेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा कमी असायला नको. म्हणजे आता सर्वात मोठा इंडेक्स हा जो सर्वात मोठा इंडेक्स आहे हा 2 पेक्षा जास्त नको आणि 2 पेक्षा कमी नको. तुम्हाला दिसेल त्या x चा पॉवर जो आहे तो 1 आहे. परंतु या ठिकाणी आता आपण या ठिकाणी जे आहे तर पहिलं टर्म आहे याचा जो x आहे व्हेरिएबल आहे याचा इंडेक्स किंवा घातांक 2 आहे, याचा इंडेक्स 1 आहे, याचा इंडेक्स 0 आहे. अशा प्रकारे हे जे इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आपण बघूया की 5m² = 22m + 15 हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, परंतु आपल्याला या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. सोल्युशन आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पहिले मी आपणास एक विनंती करतो की आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. मग चला आपण आता सुरू करूया सोल्युशन. सो 5m² = 22m + 15. This is given equation. Okay, this is given. मग आपण याला काय करू आता याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया. त्या 22 जे 22m आहे आणि 15 आहे याला आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. सो -22m + 15 -15 = 0. आता तुम्ही म्हणाल की सर इथे x आहे व्हेरिएबल, मग इथे m आहे, मग कुठलेही व्हेरिएबल चालतं किंवा x y z m n वगैरे. तर आता हे इक्वेशन जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे किंवा ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी फर्स्ट टर्म किती आहे 5m², मिडल टर्म आहे -22m आणि लास्ट टर्म आहे किंवा थर्ड टर्म आहे या ठिकाणी -15. तर आपण काय करायचं पहिल्या टर्मचा जो कोएफिशिएंट आहे तो कोएफिशिएंट ऑफ फर्स्ट टर्म इंटू 15 म्हणजे पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट आणि लास्ट टर्म यांचा काय करायचं प्रॉडक्ट करायचं. किती मिळेल 5 × -15 -75. आता -75 चे असे 2 पार्ट करायचे. बघा आता मिडल टर्म आहे या m चा कोएफिशिएंट किती आहे
तर -22 आहे. तर या ठिकाणी -75 चे असे दोन काय करायचे अवयव शोधायचे किंवा फॅक्टर शोधायचे ज्यांचा गुणाकार किंवा ज्यांचा प्रॉडक्ट हे -75 येईल आणि त्यांची सम आहे ही -22 येईल. तर आपण आता कसं शोधायचं तुम्हाला या ठिकाणी 3 गुणिला -25 5 गुणिला -15 नंतर 15 25 15 गुणिला -5 नंतर 25 गुणिला -3. तर अशा प्रकारे फॅक्टर्स पडतात. म्हणजे कोणते कोणते फॅक्टर्स आहे -75 चे 3 आणि -25 5 आणि -15 15 आणि -5 आणि 25 आणि -3. तर तुम्हाला यापैकी योग्य जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स शोधायचे आहेत. तर तुम्हाला असं दिसेल की जो पहिला फॅक्टर आहे 3 आणि -25 3 आणि -25 हे जे दोन फॅक्टर आहेत हे योग्य फॅक्टर्स आहेत. आपण काय करू हे दोन फॅक्टर ठेवूया कारण -25 प्लस 3 इज इक्वल टू किती होते -22 होते आहे आपला -22. मग आपण काय करू आता 5m² च्या ऐवजी 5m² लिहू. -22m जे आहे त्याच्या ऐवजी लिहू आता -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. हे दोन काय करायचं हे दोन टर्म आहे याचा एक पेअर बनवायचा याचा एक पेअर बनवायचा. आता 5m² -25 कारण 4 टर्म झाले फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म या दोन टर्मची एक पेअर या दोन टर्मची एक पेअर. आता -5m² -25m यामधून काय कॉमन निघेल तर 5 इज कॉमन. ओके 5 कॉमन काढू. m सुद्धा कॉमन आहे मग m कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील 5m into m means m². 5m into m is equal to 5m² होतो म्हणून इथे m कॉमन राहील कारण या 5m² आपण 5m घेतले म्हणजे m शिल्लक राहिला. नंतर आता 5 into आता इथे साइन जे आहे मायनसच्या ऐवजी मायनस लिहायचं. 5 into आता 5m आहे 5m आहे तर मग 5 into 5 5 होते म्हणजे इथे 5 शिल्लक राहील. आता m आपण घेतला इथे m फक्त mच आहे म्हणून इथे काही बॅलन्स राहणार नाही प्लस 3. आता इथे m आणि आता लक्षात ठेवायचं इथे प्लस साइन आहे तर प्लस 3 into m 3m हे बदलायला नको कारण आपण बाहेर काढल्यानंतर जे आपण जे कॉमन काढताय तरी सुद्धा या जे म्हणजे काय म्हणते टर्म्स आहे ते बदलायला नको. आता इथे मायनस साइन आहे मग इथे लिहू आपण -5 इज इक्वल टू 0. आता काय मिळालं तुम्हाला m-5 हा कॉमन ब्रॅकेट मिळाला. हा आपण पहिले लिहून टाकूया आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहू 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला एक रूल माहित असायला पाहिजे a into b is equal to 0. If a is equal to b is equal to 0 then a is equal to 0 or b is equal to 0. जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तेव्हा त्यापैकी एक संख्या ही 0 असते. हाच रूल आपण ते लावणार आहोत. सो m-5 into 5m plus 3 is equal to 0. Therefore m-5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. So m-5 is equal to 0. Therefore
m minus 5 is equal to 0. So m is equal to 0 plus 5 means आता तुम्ही 10th क्लासला म्हणून आता एवढं मी काही डिटेल लिहिणार नाही. 0 plus 5 means 5. Similarly 5m plus 3 is equal to 0. Therefore 5m plus 3 is equal to 0. So 5m is equal to minus 3. 5m is equal to minus 3. So m is equal to minus 3 upon 5. So आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती आहे? तर कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. मग आता पहिला रूट आहे 5 आणि सेकंड रूट आहे minus 3 upon 5. मीन्स m ची जी व्हॅल्यू मिळाली, m च्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या किंवा किमती मिळाल्या, किमती म्हणजेच दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. सो 5 आन्सर 5 and minus 3 upon 5 are the roots of given quadratic इक्वेशन. याप्रमाणे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. याप्रमाणे सॉल्व करायचं आणि असं आन्सर करायचं. आता तुम्ही म्हणाल की सर हे आन्सर बरोबर आहे की चूक आहे, आपल्याला चेक करता येईल का? नक्कीच तुम्ही याला चेक करू शकता. कसं चेक करायचं बघा. आपलं ओरिजिनल इक्वेशन आहे किंवा गिवन इक्वेशन आहे 5m square is equal to 22m plus 50. तुम्ही काय करा, पुटिंग m is equal to 5 या इक्वेशन मध्ये m is equal to 5 ठेवा. जर या 5 या किमतीसाठी दोन्ही साइड जर इक्वल येत असेल तर तुमचं उत्तर करेक्ट आहे. मग कसं? सो 5 into 5 square is equal to 22 into 5 plus 50. So 5 into 5 square means 25. 22 into 5 means 110 plus 15. So 55. 5 into 25 125. 110 plus 50 is equal to 125. So left hand side and right hand sides are equal. Therefore, the given quadratic equation satisfied for the value m is equal to 5. म्हणजे या 5 m is equal to 5 या किमतीसाठी हे गिवन इक्वेशन काय होते? सॅटिस्फाईड होते. Therefore, our answer is correct. ओके. मग तुम्हाला प्रॉब्लेम हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं, सॉल्व केल्यानंतरही आपण आन्सर लिहायचं आणि आपल्याला जर वाटलं की आपला आन्सर बरोबर आहे की चूक आहे हे जर तुम्हाला चेक करून पाहायचं आहे तर तुम्ही याप्रमाणे चेक सुद्धा करू शकता. ठीक आहे.